इथं आपण आता एक एक्सेलमध्ये एक फाईल तयार केलेली आहे बेसिक एंट्रीसाठी. तर हा आपला काय फॉर्मॅट आहे, बरोबर आहे. हा फॉर्मॅट आपण कॉपी करून घेऊया. आता ह्याच्यातली पहिली जी एंट्री पासआउट करायची आपल्याला आता, बरोबर. पहिली जी एंट्री आता आहे काय, सोल्ड गुड्स इन कॅश ₹85,000. एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स. तर बोलू नका, मी तर रेकॉर्ड करतो. तर पहिली जी ट्रान्झॅक्शन कधी 1/4/2018 तर कुठल्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल ना आता, सोल्ड गुड्स इन कॅश ₹85,000. ओके. आता इथं आपल्याला कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट अशा दोन अकाउंटवरती इथं आपला इफेक्ट होईल. इथं आपण लिहिलं कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, तर कॅश इज द रिअल अकाउंट, सेल्स इज द नॉमिनल अकाउंट. ओके. कॅश अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. मग रिझन काय देत ना, रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं, कॅश आलं, इथं आपण लिहायचं कॅश कम्स इन. ओके. नॉमिनल अकाउंटचे नियम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. म्हणजे सेल्स हे आपलं काय झालं इथनं, इन्कम झालेलं आहे. सेल्स इज ॲन इन्कम झाली. ही आपली इथनं आता पहिली एंट्री झाली. दुसरी एंट्री काय आहे, 4/4/2018ला परचेज गुड्स इन कॅश ₹1,000. म्हणजे आपल्याला 4/4/2000ला आपण रोखीने माल खरेदी केला. रोखीने माल खरेदी केला म्हणून परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. परचेस हे कुठलं अकाउंट आहे, परचेस इज द नॉमिनल अकाउंट. कॅश कुठलं अकाउंट आहे, कॅश इज द रिअल अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. नॉमिनल अकाउंटचा नियम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स ऑर गेन्स. परचेस हा आपला काय खर्च आहे म्हणून आपण रिझनमध्ये काय केलं, परचेस इज ॲन एक्सपेन्सेस, बरोबर आहे. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमध्ये काय केलं, आता कॅश गेलं म्हणून काय केलं आपण, कॅश गोज आउट, बरोबर आहे. अशी एंट्री आपण इथनं पास आउट केली. ओके. ही दुसरी एंट्री झाली. तिसरी एंट्री काय, परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर राज ऑन क्रेडिट ₹5,000. 9/4ला राजकडनं माल आपण खरेदी केला. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट आणि राज अकाउंट क्रेडिट ह्या दोन अकाउंटवरती आपला इफेक्ट होईल. बरोबर आहे. इथं एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट टू राज. परचेस कुठला अकाउंट आहे, नॉमिनल. राज ही काय आहे, व्यक्ती, बरोबर आहे. राजला काय म्हणलं आपण, पर्सनल अकाउंट. परचेस अकाउंट डेबिट, राज अकाउंट क्रेडिट. परचेस इज ॲन एक्सपेन्सेस. हु इज द गिवर, राज इज द गिवर. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर, राज इज गिवर. पुढची काय, 12/4ला सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर महेश ₹10,000. सांगा सर लेक्चरमध्ये बाहेर आला. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर महेश. एंट्री काय इथनं होईल आता, 12/4. महेश अकाउंट डेबिट टू सेल्स. महेश हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल, बरोबर आहे. सेल्स हे कुठलं अकाउंट आहे आपलं, नॉमिनल. महेश अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. हु इज द रिसिवर, महेश इज रिसिवर. माल कुणाला मिळाला, महेशला मिळाला. सेल्स काय माझं, सेल्स इज ॲन इन्कम झालं. 17/4/2018 17/4/2018. ओके. काय एंट्री इथं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश. कशा करता आपण खर्च केला, ॲडव्हर्टायझिंग करता. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश. ॲडव्हर्टायझिंग कुठलं अकाउंट आहे, नॉमिनल.
कॅश कुठला अकाउंट आहे? कॅश इज द रिअल अकाउंट. ओके, रिअल अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. नॉमिनल अकाउंटचा नियम काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस. कुठला खर्च केला आपण? ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेन्सेस. बरोबर आहे. रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमधनं काय गेली इथनं आता? कॅश गेली. 24 कमिशन रिसिव्ड इन कॅश ₹10,000. आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला काय मिळाली इथनं आता? कॅश मिळाली. कॅश अकाउंट डेबिट. कशी मिळाली? कमिशन रिसिव्ड. ओके, कशा स्वरूपात मिळाली आपल्याला ती? कमिशन रिसिव्ड. कॅश हे कुठला अकाउंट आहे? रिअल. कमिशन रिसिव्ड कुठला अकाउंट आहे? नॉमिनल. कुठल्या अकाउंटला डेबिट? कॅश अकाउंट डेबिट, कमिशन रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. कॅश कम्स इन, कॅश कम्स इन. कमिशन रिसिव्ड इज अन इनकम. कमिशन रिसिव्ड इज अन इनकम. आलं? 24,000. पुढे किती आहे? 27. कॅश रिसिव्ड फ्रॉम मिस्टर महेश ₹8,000. 27/4 आपण एंट्री पास केली. कॅश अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. कॅश कुठला अकाउंट आहे? रिअल अकाउंट. महेश कुठला अकाउंट आहे? महेश कुठला अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. ओके, कॅश अकाउंट डेबिट, महेश अकाउंट क्रेडिट. कॅश कम्स इन, महेश इज गिवर. ओके. 28 कॅश पेड टू मिस्टर राज ₹5,000. 28 तारखेला एंट्री काय होईल? राज अकाउंट डेबिट टू कॅश. राज कुठला अकाउंट आहे? पर्सनल. कॅश कुठला अकाउंट आहे? रिअल. राज अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. हु इज द रिसिवर? राज इज रिसिवर. कॅश गोज आउट. हे आपलं काय येत नाही? रिझन येत आहे. 30/4 आपली काय एंट्री येत नाही? टेकन ए लोन फ्रॉम मिस्टर प्रमोद. प्रमोदकडनं आपण लोन घेतला. कॅश अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम प्रमोद अशी एंट्री करायची. कॅश कुठला अकाउंट आहे? रिअल. प्रमोद कुठला अकाउंट आहे? पर्सनल. कॅश अकाउंट डेबिट, प्रमोद अकाउंट क्रेडिट. कॅश कम्स इन आणि प्रमोद इज गिवर. प्रमोद इज गिवर. आलं? पुढं काय म्हणलं आहे? 2/5 सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी कुठला खर्च आहे आपला? नॉमिनल अकाउंट. खर्च आहे म्हणून त्याला आपण काय केलं? नॉमिनल अकाउंट केलं. कॅश कुठला अकाउंट आहे? रिअल. कॅश अकाउंट, सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. सॅलरी इज अ एक्सपेन्सेस. सॅलरी इज अ एक्सपेन्सेस. ओके. आणि काय म्हणलं आपण इथनं? कॅश गोज आउट. पुढची एंट्री काय? क्लिनिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. 4/5 cleaning charges account debit to cash. Cleaning charges is the nominal account. Cash is the real account. Debit, credit. Cleaning charges is expenses. And इथं cash goes out. झालं. शेवटची एंट्री, बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट केले. कुठल्या बँकेत पैसे डिपॉझिट केले? बँक ऑफ इंडिया.
बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. बँक ऑफ इंडिया कुठला अकाउंट आहे? पर्सनल. कॅश कुठला अकाउंट आहे? रियल. डेबिट क्रेडिट. हू इज द रिसिवर? बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. कॅश गोज आउट. दिसत आहेत ना आपण? अशा प्रकारे आपण आता हा पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. ओके. त्या शीटला आपण नाव देऊया प्रॉब्लेम नंबर 1. दिसते? प्रॉब्लेम नंबर 1 फाईलला जाऊन आपण सेव्ह करूया.